सावधान. शेती फेती आपल्या व्यवहारापुरतं माझं म्हणायचं, माझी फेजी नाही शेती म्हणायची. कारण आपला बाप जन्माला नव्हता त्याच्या अगोदर शेती होती आणि आपली पोरं बाळं मरतील तरीही शेती तशीच राहणार आहे. काय नसते आपली बिबली ती. खाण्याकरता देवानी ती आपल्याला दिलेली आहे, तेवढ्या पुरतं व्यवहार म्हणून ते माझं म्हणायचं, समजायचं नाही हे माझं आहे म्हणून. माझं आहे म्हणलं का मुस्काडात बसलेच समजा ईश्वराकडून. जो या इथल्या वस्तूला माझं म्हणेल तो चोर आहे, लक्षात ठेवा. चोर यो भुंगते स्तेन एव सहा स्तेन स्तेन. त्याचे ईश्वराचे आमचा काही संबंध नाहीये. आम्हाला आपलं राहण्यापुरतं खाण्यापुरतं त्याने दिलेलं आहे. आमच्या अगोदर पासून ते इथे आणि आमच्या नंतर इथे राहणार आहे. काय माणसाच्या आकल्या वाढायला लागल्या महाराज. ईदभर बांध असतो. बरं सक्का भाऊ असंही काही नाही. हा तिकडून कुऱ्हाड घेऊन येतो तो इकडून येतो. हा त्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालतो तेव्हा मरतो ये तुरुंगात. तो बांध तिथंच. विडाला 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 नली पबरदा शरीर आपलं नाही. कारण शरीराचं उपादान पंचमहाभूत आहेत आणि शरीरावर शेवट काळाची सत्ता असते. एकतर ते काळाचे किंवा एकतर ते पंचमहाभूताचे. ते कोणाचंही असो आपलं नाही. आपण नाही. आपलं नाही. कामाकरता आपल्याला दिलेलं. जसं काही माणसं एखाद्या घरी लग्न वगैरे असलं मग एकलपाई असला सगळं एकट्यालाच करायचं. तो मित्राला म्हणतो कडे 7-8 दिवस मला गाडी दे. तो म्हणतो घेऊन जाय. त्याची गाडी. आता ती गाडी हा आहे का नाही. याची आहे का नाही. 8 दिवस कामा करता आणलेली आहे. तर पळण्याकरता पेट्रोल तर टाकावंच लागेल ना तिच्यात. पण पेट्रोल टाकायचं, हवा पाहायची, किक हाणायची, पळायचं. उगं घासीत नाही बसायचं. काही असे मूर्ख आहे की लगे कलरला लावून देतात. येड्या दुसरीचे. ते पहिला कलर काढायला 3-4 दिवस आणि नंतरचं द्यायला 2-3 दिवस जाईल. कलर होऊन आले का ते म्हणे रे झाले ना 8 दिवस दे मला गाडी. बसा बोंबलत. अख्खं आयुष्य नुसतं घर बांधण्यातच घातलं. आता घरात याला जाळीत बी नाही. काढा म्हणतात बाहेर. ते पोरग राहिलं येईल सावडायला. बाकीच्याला काय मारित का उला. सगळं आयुष्य घातलं महाराज. कधी नामस्मरण केलं नाही, कधी दानधर्म केला नाही, कधी तीर्थयात्रेला गेला नाही, कधी स्वतःच्या कल्याणाचा विचार केला नाही. नुसता हाय संसार हाय संसार केला. शरीराला आपलं माझ्याला याला वाटतं की जसं काय आपण चिरंजीवच आहे. पोराला किती पोरं होतील एवढा विचार करून घरं बांधायला काढतात. आता तुम्हीच एवढं केलं तर त्या पोराने पत्ते खेळण्याशिवाय दुसरं काय करावं. मूर्ख आहे महाराज ते बाप. अन्याय करतात आपल्या पोरावर जे पैसे कमवून ठेवतात ते. त्याला हुशार करा. तुम्ही बाप आहात. त्याला शिकवा. त्याला कमवतं करा आणि त्याला सांग कमाव आणि खर्च कर. संपलं. जे मी कमावलेलं आहे ते मी माझ्या आता धर्म पुण्याकरता खर्च कर.